हॅलो, नमस्कार. सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे दर्श अमावस्या आणि दर अमावस्याच्या माझ्या काही सेवा असतात किंवा अशी काही कामं असतात जे मी आवर्जून दर अमावस्येला करतेच करते. दर महिन्याला अशी साफसफाई मी नक्कीच करते. कारण अमावस्या हा स्वच्छतेचा दिवस मानला गेलेला आहे. तर अशी जाळी झळमट हे जे आहेत ना ते कानाकोपऱ्यातली ती सर्व काढते मी. संपूर्ण घरात ना असे सगळे जाळे वगैरे काढते. त्यानंतर मग इथं एकदम काने-कोपरे वगैरे स्वच्छ उठल्या-उठल्या ना छान असं झाडून वगैरे घेतलं. तर दर अमावास्येला या गोष्टी केल्या ना आपण, आपल्यामध्ये ना खरंच खूप-खूप जास्त फरक पडतो. तर अमावास्येला काय-काय करायचं आणि त्याच्यानी कशी आपल्या घरातील नकारात्मकता दूर करायची, हेच या व्हिडिओद्वारे आज आपण पाहणार आहोत. तर इथं बघा तुम्ही जाळ्या वगैरे काढलेला किती सारा कचरा झालेला आहे. तर हा सर्व कचरा वगैरे पहिला स्वच्छ सगळं झाडून घेतलं मी. त्यानंतर हे जे फरशी पुसण्याचं पाणी आहे, त्यात मी गोमूत्र टाकलेलं आहे. त्यानंतर लिंबू पिळलेला आहे आणि मीठ आणि हळद टाकलेलं आहे. तर ह्या सर्व गोष्टींना आपण अमावास्येला नक्कीच करायच्या असतात आणि यानेच घरातली फरशी पुसायची संपूर्ण आणि किचन कट्टा जे आपले टाईल असते ती स्वच्छ करायची. कारण की संपूर्ण किचन पण मी या दिवशी स्वच्छ धुवून घासून घेते आणि पौर्णिमेला पण मी हे सर्व करते. सर्व किचन कट्टा, गॅस आणि टाईल वगैरे घासून घेते. जर तुमची टाईल जर स्वच्छ असेल, तर मग तुम्ही फक्त पुसून घेतली तरीही चालेल किंवा जेवढी तुमच्या हाताला येते तेवढी घासली तरी चालेल. पण शक्यतो माझं तर असं चाललेलं असतं, की मी संपूर्ण टाईल घासू. तर मला वेळ असेल तर मी किचनची संपूर्ण टाईल घासते किंवा माझ्या जेवढ्या हाताला येईल तेवढी तर मी नक्कीच घासते. पण आज ना थोडीशी चिकट पण झाली होती टाईल. 15 दिवस झाले होते त्याला स्वच्छ करून. म्हणून मग मी संपूर्ण टाईल असं स्वच्छ करून घेतली किचनमधली. छान अशी त्याला कात्याने स्टीलच्या घासली आणि मस्त असं त्याला धुवून आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतली. त्यानंतर जी शाईन मारत होती ती टाईल तुम्ही बघा. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी आपण घरामध्ये ना अमावास्येला करायच्या असतात. अशी स्वच्छता केल्याने ना घरामध्ये खरंच प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि खरंच खूप छान वाटतं. त्यानंतर मग मी किचन कट्टा वगैरे स्वच्छ घासला आणि त्यानंतर गॅस, किचन कट्टा संपूर्ण स्वच्छ पुसून घेतला. कारण आज आपल्याला शेगडीची पण पूजा करायची आहे आणि शेगडीची पूजा करायची म्हटल्यानंतर हे सगळं स्वच्छ करायलाच लागतं आपल्याला. कारण किचन हे पण अन्नपूर्णा आईचं मंदिर आहे आणि ते आपल्याला स्वच्छ ठेवायचंच असतं. आणि आज तर अमावास्या आहे. त्यानंतर मग जे आपण खडं मीठ वगैरे टाकलेलं पाणी होतं ना, तर ते थोडंसं बाजूला काढून ठेवायचं आणि त्यामध्ये एक छान कॉटनचा नॅपकिन मी छान असा पिळून घेतला आणि स्वच्छ असा मुख्य दरवाजा पुसून घेतला. तर दर पौर्णिमेला असं हळद, मीठ, लिंबू, गोमूत्र टाकलेल्या पाण्याने ना संपूर्ण घराची आपण डस्टिंग करायची. जेणेकरून आपल्या घरातील जी धूळरूपी निगेटिव्हिटी असते ना, ती दूर होते आणि आपला मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ असावा. तर घरातील काही वस्तूंची पण मग मी डस्टिंग केली व्यवस्थित. टीव्ही वगैरे, जे शोपीस वगैरे आहेत त्यांची. तर असे डस्टिंग वगैरे झाली. त्यानंतर मग मी फरशी पुसायला घेतली. तर स्वच्छ फरशी वगैरे पुसली. सकाळी उठल्या-उठल्या दर अमावास्येला जाळ्या झळमटं काढणे किंवा ही सगळी स्वच्छता करणे आणि बघा ही खिडकीमध्ये सगळं ही टाईल ना मी रोजची पुसते ना इथली. तर इथं खिडकीमध्ये पण माझा हात एक रोज सहज जातोच. तर त्या खिडकीच्या काचेवरती पण मग मी एक हात पुसून घेतला आणि मग संपूर्ण घर स्वच्छ पुसून घेतलं. तर अशा या पाण्याने आपण घर वगैरे पुसून घेतलं ना, आपल्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जायला मदत होते. कारण हळद हे सायंटिफिक दृष्ट्या पण खूप महत्त्वाची आहे. खडे मीठ पण खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर उंबरठा वगैरे स्वच्छ केला आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं. कारण उंबरठाची पूजाशिवाय कोणतीही पूजा अपूर्णच आहे. तर इथे उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं आणि ते उंबरठा सुकेपर्यंत मी दरवाजावरती स्वस्तिक वगैरे काढून घेतलं, शुभ लाभ काढून घेतलं. कारण स्वस्तिक हे आपलं खूप शुभ चिन्ह आहे आपल्या सनातन हिंदू धर्मातील आणि स्वस्तिक हे इतकं शुभदायी आहे ना, की त्याचे फायदे तुम्ही मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. खरंच हे खूपच शुभदायी आहे आपलं चिन्ह. हे स्वतः लक्ष्मी स्वरूप मानलं गेलेलं आहे. तर हे आपल्या दरवाजावर नक्की तुम्ही काढा आणि अमावास्येला, पौर्णिमेला आवर्जून तुम्ही हे चिन्ह आपल्या दरवाजावरती काढत जावा. मी इथं हळदी आणि कुंकू मिक्स करून स्वस्तिक आणि शुभलाभ लिहिते. त्यानंतर मग मी किचनमध्ये पण स्वस्तिक काढत असते. जेव्हा-जेव्हा मी किचन स्वच्छ करते किंवा शुक्रवारी, अमावास्येला जेव्हा आपले सणवार असतात, तेव्हा-तेव्हा मी संपूर्ण टाईल असे स्वच्छ करून व्यवस्थित असं छान असं स्वस्तिक काढते हळदी-कुंकाचं. कारण आपल्या घरातील पॉझिटिव्हिटी हे 108 पटीनं जास्त वाढते. जेव्हा स्वस्तिक चिन्ह असतं तेव्हा. जिथं-जिथं स्वस्तिक चिन्ह असतं ना, तिथली पॉझिटिव्हिटी कितीतरी पटीनं म्हणजेच 108 पटीनं वाढत असते. त्यानंतर आपल्याला शेगडीची पण पूजा करायची होती.
म्हणून मग मी शेगडीवरती पण स्वस्तिक काढलं आणि असं अन्नपूर्णेची एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ही पूजा करायची असते. त्यानंतर हे सर्व करेपर्यंत लेपन पण छान सुकलं होतं. मग दारामध्ये छान अशी रांगोळी काढली आणि उंबरठ्याची पूजा केली. कारण अमावस्येच्या दिवशी ना नकारात्मक शक्ती ह्या खूप जास्त सक्रिय असतात आणि त्या आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच राहाव्या आणि आपल्या उंबरठ्याच्या आत फक्त सकारात्मकताच प्रवेश करावी. लक्ष्मी आईचंच आगमन आपल्या घरामध्ये व्हावं म्हणून अमावस्येला आपण ही अशी छानशी पूजा करणं खूप खूप गरजेचं आहे. तर दर अमावस्येला असं हळदीचं लेपन करून सागर संगीत पूजा आपण उंबरठ्याची करायची असते. अमावस्येच्या दिवशी ना मी संपूर्ण देवघर पूर्ण पूर्ण स्वच्छ करते. देवघरातील एकूण एक गोष्ट मी स्वच्छ करते आणि आज मला देव उजळवायचे होते. तर त्यामुळे मग मी ते एका ताटामध्ये ना काढून घेतले. कारण दररोज मी फक्त देवांना स्नान घालते, पण आठवड्यातून एकदाच मी देव उजळवते आणि पौर्णिमा आणि अमावस्येला पण उजळवून घेते. तर अमावस्या ह्या मुळातच स्वच्छतेचा दिवस असतो. घरातील पूर्ण जी अस्वच्छता असते, धूळ असते, ती जी या रूपी धुळीच्या स्वरूपी जी नकारात्मकता असते ती पूर्ण आपल्याला घराच्या बाहेर घालवायची असते. अमावस्या हा मुळातच स्वच्छता करण्याचा दिवस मानला गेलेला आहे. तर अशा प्रकारे देवघरातील एक एक गोष्ट मी ताटामध्ये उचलून ठेवत होते. देवांनाही ताटामध्ये छान असं उचलून ठेवलं आणि त्यानंतर मंदिरातील मी एक एक गोष्ट काढत होते जेणेकरून मला मंदिर रिकामी करायचं होतं संपूर्ण. मग ते देवघरातील पायऱ्या पण मी बाजूला काढल्या जेणेकरून मला त्या पायऱ्यांच्या खालची पण साफसफाई करायला व्यवस्थित भेटेल. तर लक्ष्मी आईचा फोटो वगैरे एकदम स्वच्छ करण्यासाठी मी काढला आणि त्यानंतर पायऱ्या वगैरे उचलून छान अशी मंदिराची मला डीप क्लिनिंग करायची होती आणि अमावस्येला ना आपण असं आवर्जून या गोष्टी करायलाच हव्यात. तर असे डीप क्लिनिंग वगैरे आठवड्यातून एकदाच होते किंवा अमावस्या किंवा पौर्णिमेलाच होते. इतर वेळी आपल्याला इतका वेळ भेटत नाही. मला तर इतका वेळ नाही भेटत त्यामुळे अमावस्येला मी या गोष्टी आवर्जून करतच असते. तर ह्या पायऱ्या वगैरे साईडला झाल्यामुळे व्यवस्थित ते क्लिनिंग करता येतं. पण हे जे डिझाइन आहे ना, जे ह्या मंदिराची डिझाइन आहे, ह्याच्यातील जे होल आहेत, ते साफ करायला मात्र खूप अडचण येते मला. कारण आपला हात तिथे डायरेक्ट जाऊ शकत नाही. तर मी काय करते, जे ओलं नॅपकिन आहे ना, ते हळू असं होलमधून ना दुसऱ्या साईडनं बाजूला काढते आणि मग ते व्यवस्थित पुसून घेते. जेणेकरून ना आपलं मंदिर एकदम असं डीप क्लीन होऊन होल ना होल पूर्ण असं डिझाइन वगैरे स्वच्छ होते. जेवढं आपण वस्तू घेतो ना, तेवढीच त्या वस्तूंची काळजी घेणं पण महत्त्वाचं असतं. कारण जर आपण त्या वस्तूंची काळजी घेतली नाही, तर त्याच्यामध्ये धूळ साठून ती लवकर खराब होऊ शकते आणि मंदिर हे तर आपल्या घराचं हृदय आहे. तर ते तर एकदम आपल्याला स्वच्छ करायला पाहिजे. तर मंदिर स्वच्छ करायला ना मला खूप वेळ जातो. पण मी एकदम त्याची ना व्यवस्थित डीप क्लिनिंगच करते. कारण मंदिर साफ करणं, देवपूजा करणं ह्या माझ्या खूप खूप आवडत्या गोष्टी आहेत. तर अशा प्रकारे मी मंदिर स्वच्छ सगळ्या बाजूनी पुसून घेतलं आणि त्यानंतर मग लक्ष्मी देवी आईचा फोटो पण छान स्वच्छ पुसून घेतला आणि जागच्या जागी ठेवून दिला आणि छान असं नवीन कोरं वस्त्र अंथरलं आणि त्यानंतर मग बघा आपलं मंदिर पण किती चमकत आहे आणि त्यानंतर मग एक एक वस्तू स्वच्छ केलेल्या ज्या होत्या त्या जागेवर ठेवून दिल्या आणि मंदिराचं संपूर्ण वस्तू स्वच्छ केल्यानंतर हे या प्लेटा ही जी अन्नपूर्णा देवी आईची आपण वाटी ठेवतो तांदळाची हे संपूर्ण मी आधी स्वच्छ करून घेतलेलं होतं किचनमध्ये. मी जो मंगल कलश वगैरे असते तो किचनमध्ये स्वच्छ करते. देवाची जी भांडी वापरतो आपण ते मी किचनमध्ये स्वच्छ करते आणि देव ना मी ते मी देवाऱ्यापुढे बसूनच स्वच्छ करते. एक मोठं मी असं एक टोपलं घेते आणि माझ्याकडे मोठं ताम्हण पण आहे आणि एक असा एक हांडाभर पाणी घेते आणि स्वच्छ मग मी देव उजळवून घेते तिथंच देवघरापुढे बसून. तर इथं भैया पावडरने मी देव स्वच्छ करते. तर इथं बघा आपली स्वामींची मूर्ती पहिला मी गणपती बाप्पांपासून सुरुवात केली. तर गणपती बाप्पांची मूर्ती वगैरे मी पावडर लावून स्वच्छ केली. त्यानंतर मग स्वामींची मूर्ती केली. असे करून मी एक एक करून सर्व देव उजळवून घेतले आणि छान असं देवांना स्नान घातलं. तर देवांना असं ना पावडरनं वगैरे लावल्यानंतर तर व्यवस्थित असं देव उजळवताना ना खूप सारं पाणी लागतं.
तर मी व्यवस्थित छान असं भरपूर पाणी वापरून देवांना छान असं स्नान घालते चोळून चोळून, जेणेकरून ती पावडर कुठेच राहायला नाही पाहिजे. जसं की आपण आपल्या लहान लेकराला अंघोळ घालतो चोळून चोळून लहानपणी, तसंच मग मी माझ्या देवांना पण अंघोळ घालते आणि छान असं मस्त कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेते आणि मग एका ताटामध्ये ठेवते आणि त्यानंतर मग मी देवांची मांडणी करते. तर इथे देव संपूर्ण बघा आपले असे उजळून झालेले आहेत. छान असं देवांना छान मी असं चोळून चोळून स्नान घातलं, जेणेकरून ती सगळी पावडर निघून जाईल आणि देव आपले सोन्यासारखे लख्ख चमकतील. तर अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी ना मी संपूर्ण देवघर स्वच्छ करते. छान असे देव उजळवते आणि देवघरातील एकूण एक गोष्ट मी स्वच्छ करते, जेणेकरून आपल्या मंदिराची एकदम डीप क्लिनिंग होईल. आणि त्यानंतर मग मी काय करते, चांदीचे देव आहेत ना, माझ्याकडे चांदीची लक्ष्मी देवी आई आहे. तिची मूर्ती आहे बघा ही. तर ही मी रुपेरीनं असं कापूस लावून रुपेरीवरती ना 1-2 थेंब घ्यायचे आणि त्यानंतर संपूर्ण चांदीची जी आपली मूर्ती आहे ना, त्याला लावायचं. त्यामुळे ना देव आपले बघा एकदम असं ना नवीन दुकानातून आणल्यासारखे एकदम लख्ख लख्ख चमकतात. तुम्ही बघा पुढे देवीची जी चांदीची मूर्ती आहे ना, ती जशी आत्ता आपण दुकानातून विकत आणली आहे अशी चमकत आहे. तर मी तांबे आणि पितळेचे देव ना हे भैया पावडरनी साफ करते आणि जे चांदीचे देव आहेत, तर आता सध्या तर माझ्याकडे फक्त लक्ष्मी देवीच आहे चांदीची, तर ती मी रुपेरीने साफ करते. तर ही लक्ष्मी देवीची मूर्ती पण बघा किती सुंदर आहे. मला तर बघता क्षणी ही मूर्ती एवढी आवडली होती ना, कारण तिचे बघा तुम्ही पाठीमागच्या साईडला ना असे एकदम लांब सडक मस्त केस आहेत आणि जो तिचा मुकुट आहे त्याच्यावरती स्वस्तिक आहे. त्यामुळे ही मूर्ती जेव्हा मी घ्यायला गेले होते ना, तेव्हा बघता क्षणीच मी ह्या मूर्तीच्या प्रेमात पडले होते. कारण एवढी हसरी आणि छान सुंदर मूर्ती आहे ना, खूप माझी फेवरेट आहे लक्ष्मी देवी आईची मूर्ती. तर बघा तुम्ही आता ती किती छान असे सुंदर एकदम चमकत आहे रुपेरीने. जसं काही की आपण दुकानातून आत्ताच खरेदी करून आणलेली आहे. तर अशा प्रकारे मी संपूर्ण देवांची स्वच्छता करून घेत असते. आणि आपल्या सर्व देवांचा आता अंघोळ वगैरे घालून झालेली आहे आणि देव संपूर्ण उजळून झालेले आहेत. तर आता मंगल कलशातील पाणी पण मला चेंज करायचं होतं. तर मंगल कलशातील पूर्ण पाणी चेंज केलं, कारण मंगल कलशला मी घासून स्वच्छ असा उन्हाला सुकवत ठेवलेला होता. त्यानंतर मग मंगल कलशामध्ये पाणी चेंज केलं आणि ताजं पाणी त्यात घातलं. त्यात हळदी, कुंकू, रुपया, सुपारी, अक्षता हे सर्व घातलं आणि विड्याची पाणी आणायला खरं तर मी आज विसरले होते. फुलं आणायला गेल्यावरती माझ्या एवढं लक्षातच आलं नाही. मला वाटलं फ्रीजमध्ये असतील, पण ते संपलेले होते. तर मग आज काय मी विड्याची पानं मंगल कलशाला लावली नाहीत. पण मंगल कलश पूर्ण स्वच्छ केलेला होता. त्यामुळे मंगल कलशाचं स्वस्तिक काढलं. छान अशा उभ्या रेषा उमटवल्या हळदी कुंकाच्या आणि मग मंगल कलश जागच्या जागी स्थापन करून दिला. तर सर्वप्रथम देवांची मांडणी करायच्या आधी ना आपल्याला अग्निदेवांची पूजा करायची असते. आपल्याला अग्नी प्रज्वलित पहिल्यांदा करायचा असतो. तर पहिल्यांदा मी अग्नी प्रज्वलित करून दिला आणि त्यानंतर मग मी देवांची संपूर्ण मांडणी केली. मंगल कलश स्थापन केला त्यानंतर आणि मग संपूर्ण देवांना ना त्यांच्या ज्या मी माळा आहेत मोत्यांच्या माझ्याकडे त्या घातल्या आणि मग मी देवांची पूजा केली. तर ही तुळजाभवानीची माझ्याकडे जी मूर्ती आहे ती अष्टभुजा स्वरूपातील आहे. तर तुळजाभवानीला मी कवड्याची माळ पण घातलेली आहे. तर अशा प्रकारे मी देवांची मांडणी केली आणि हा मोरपंख बघा, हा ना मी कृष्ण कन्हैयाच्या मुकुटामध्ये लावत असते. तर सर्व देवांचा असा छान असा शृंगार केला आणि साधा शृंगार केला. काही जास्त असं कपडे वगैरे नाही घातले मी वस्त्र वगैरे, पण साध्या शृंगारामध्ये पण आपले देव खूप छान दिसतात. तर इथे बघा आता मी पुरुष देवांना ना आपण हळदी कुंकू नसतं लावायचं, फक्त कुंकू लावायचं आणि तुम्ही स्वामींना अष्टगंध लावलेला आहे आणि श्रीकृष्ण कन्हैयांना फक्त मी कुंकू लावलेला आहे. गणपती बाप्पांना पण मी फक्त कुंकू लावलेला आहे आणि भगवान शिवशंकरांना भस्म आणि चंदन लावलेलं आहे. तर अशा प्रकारे मी देवपूजा केलेली आहे आणि ज्या स्त्री देवता आहेत त्यांना सर्वांना मी हळदी कुंकू लावलेला आहे. तर अशा प्रकारे माझी अमावस्येची सुंदर आणि साग्र संगीत पूजा होत आहे आणि जेवढी होता येईल तेवढी ना मी या दिवशी छान पूजा करायचा प्रयत्न करते. तर ते मी स्वामींना ना पिवळं फुल वाहिलेलं आहे, कारण गुरूंना पिवळा रंग वाहिलेला हे खूप छान असतं. त्यामुळे आपलं गुरुबळ हे खूप बळकट होतं. तर अशा काही सेवा असतात ज्या मी दर अमावस्येला पौर्णिमेला करत असते. तर अशा सेवा वगैरे केलेल्या ना किंवा घरातील अशी संपूर्ण स्वच्छता तुम्ही एरवी नाही केली तरी चालेल, पण अमावस्येला ना स्वच्छता घरातील नेहमी करत जा. कारण अमावस्या दिवस हा घरातील संपूर्ण नकारात्मकता दूर करण्याचा असतो. आणि त्यानंतर मग मी तुपाचा दिवा देवांना रोज देवपूजा करताना सकाळी आणि संध्याकाळी लावत असते, जेणेकरून आपल्या घरात तूप जळल्याने
त्याच्याने पण बघा तुम्ही घरामध्ये खूप खूप सारे फायदे होतात. तुम्ही हे सर्व गोष्टी ना हळूहळू करून बघा. तुमच्या आयुष्यामध्ये ना तुम्हाला आपोआप थोडे थोडे बदल जाणवायला लागतील. कारण जेव्हापासून मी या गोष्टी करायला लागले ना, माझ्या आयुष्यात असं थोडे थोडे करून इतके सारे सकारात्मक बदल झालेले आहेत. तर तुम्ही पण हे करून बघा. तर संपूर्ण देवपूजा वगैरे झाली. त्यानंतर अन्नपूर्णा देवी आईची पण पूजा केली आणि या अशा पूजा अर्चना केल्याने ना बघा तुम्ही घरातील वातावरण किती शुद्ध होतं. आणि अमावस्येच्या दिवशी या गोष्टी आवर्जून आपण का करायच्या असतात, जेणेकरून आपल्या घरापासून सगळे वाईट शक्ती, जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर राहावी आणि आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मकता नांदावी. म्हणून अमावस्येच्या दिवशी या गोष्टी आपण आवर्जून करायच्या असतात. तर इथे बघा माझी देवपूजा पण संपूर्ण झाली. या दिवशी लोक ना आपल्या मुलांची पण दृष्ट काढतात आणि घरावरून किंवा आपल्या वाहनांवरून पण नारळ वगैरे पण उतरवून टाकतात. हे सर्व पण गोष्टी भरपूर लोक करतात. अशा काही गोष्टी आहेत जे मी अमावस्येला करत असते, जेणेकरून घरामध्ये सकारात्मकता नांदावी आणि सगळी नकारात्मकता आणि वाईट शक्ती माझ्या घरापासून दूर राहावी. तर तुम्हाला खरंच सांगते, ह्या सर्व गोष्टी केल्याने ना बघा आपल्या मनामध्ये आणि घरामध्ये किती छान बदल घडवतात. हळूहळू तुम्हालाही याचे बदल नक्की जाणवतील. या गोष्टी तुम्ही नक्की करून बघा. पण लगेच फरक पडेल असं नसतं. लगेच तूप खाल्लं की रूप येतं असं काही नसतं. आपण ह्या गोष्टी जसं हळूहळू करू, जसं आपल्यातले सकारात्मक बदल आपल्याला जाणवायला लागतील, तेव्हा तुम्ही बघा हळूहळू बदल नक्कीच घडतात आणि देवाची कृपा आपल्यावरती नक्कीच होते. तर असा होता मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आपला. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.